एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू ऋतुजा केंद्रे वर्ल्ड. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर आज आहे ट्यूजडे, ट्यूजडे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा मॉर्निंग रुटीन. तर आता वाजलेत 7. मला उठायचे किती दिवस झालं, 5 वाजल्यापासून, पण मी उठूच शकत नाही आहे. त्यामुळे आज मी फायनली 7 वाजता उठले. म्हणजे 7-8 चालू आहे, बट आज मी फायनली 7ला उठले. आणि आता मी बनवलंय हे ॲशगार्डचं ज्यूस, ते पिते. फुल पिऊन घेते मी आधी. थांबा, कारण ते 15 मिनिटानंतर प्यायचं नसते. फिनिश केलं मी सर्व. काय नाही, ह्याची टेस्ट काही वेगळी लागत नाही. त्या जे आपण बीटरूट, गाजर, अजून काय, बीटरूट, गाजर, डाळिंब ह्याचं बनवतो ना, त्याच्यापेक्षा तर बेटरच लागते बरं. काकडीसारखे लागते. तर ते बीटरूटची ते एवढा घाण ज्यूस होता यार, एक घोट पण पिला जात नव्हता. तर आता माझं पिऊन झालंय आणि जवळपास आता 7:30 वाजत आलेले आहेत. मला 9:30ला ऑफिसचं लॉग इन करावं लागतं आणि त्यानंतरचा मी तुम्हाला 12 वाजेपर्यंतचा माझा रुटीन आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आता मी करणार आहे वर्कआउट. तर चला, वर्कआउट करून घेते आणि मग पुन्हा वर्कआउट झालं की अर्धा तास पुस्तक वाचायचं. कारण मी माझं जे हॉबी आहे बुक्स रीड करायची, ती मी कुठंतरी बंद केली होती माझ्या हेक्टिक शेड्यूलमुळं. बट आता मी परत चालू करते. तर त्यामुळे आता मी 4-5 दिवस झालं वाचते. आणि अजून पण माझं थोडं थोडं म्हणजे सकाळी आता सकाळच्या रुटीनमध्ये मी ॲड केलं आहे, तर ते पण करायचे. तर चला आधी वर्कआउट करून घेऊ. बापरे, वर्कआउट करायला घेतलंय पण अंग एवढं दुखायलंय ना, काय सांगू तुम्हाला. पाठ तर पूर्ण अशी गेली. आणि तो बेल्ट जो मी दाखवला होता व्हिडिओमध्ये इन्स्टाला, तो बेल्ट घालून एक्सरसाइज करते, तर त्याने घाम पण खूप जास्त लवकर येतोय. करते मी एक्सरसाइज. आणि आज पास्ता सुद्धा बनवायचा आहे, तर मी त्याच्यासाठीच मस्त पाणी गरम करायला ठेवलंय. आणि डिसानोचा पास्ता मी आज बनवणार आहे. आणि हा गव्हाच्या पिठापासून बनलेला असल्यामुळे हेल्दी पण आहे, त्यामुळे मी रोज पण खाऊ शकते. तसं मी आठवड्यातून 1-2 वेळेस खाते आणि बाकी वेळेस तर माझी बहीण भाऊ हेच खायलेले असतात. आणि हा असा मस्त असा बॉईल झाल्यावर असा छानपैकी दिसतो आणि किती छान वाटतं ना. आता याला फ्राय पण, फोडणी पण टाकून घेते मी, पण माझं सर्व काम झाल्यावर घेते. एक्सरसाइज वगैरे सर्व काही झालं ना, मग पुन्हा निवांत करते. आता लागली मला भूक. मी ज्यूस पिऊन मी 1 तास झाला, 8:30. अजून मी अर्धा तास थांबेल 9 वाजेपर्यंत. आणि माझ्याकडे ब्रेड आहे, तर मी त्याचा चहाने ब्रेड खाणार आहे. कारण तो ब्रेड वेस्ट होईल, म्हणून चहा प्यावा लागेल मला, कारण मी ब्रेड वेस्ट नाही करू शकत ना, त्यामुळे. तर रबडी की खूप जास्त सजेशन्स येत आहेत, हे बनव ते बनव म्हणून. खूप भारी वाटते तुमचं असं प्रेम बघून. तर चला आता मी पटकन अगोदर मी हेअर ऑइलिंग करून घेते. अर्धा तास आहे माझ्याकडं, तर मी हेअर ऑइलिंग करून घेते. मग हेअर ऑइलिंग झाली की मग मी चहा बनवते. चला. हां, आणि आज आपल्या आजच्या चॅलेंजमध्ये रेसिपीच्या आज मी बनवणार आहे पनीर रोल. पनीर रोल भरपूर दिवस झाले खाऊन. आणि मी कधी बनवला होता लास्ट टाईम घरी, संभाजीनगरला असताना, जवळपास त्याला 1 वर्ष झालं असेल. तेही आपण मागे असं चॅलेंज केलं होतं तेव्हा. आणि तसं मला आज दाबेली बनवायची होती, बट ते दाबेलीची शेव वगैरे नाही भेटत आहे, त्यामुळे नाही बनवणार. मी बघितली पण नाही भेटत आहे. जर मग चॅलेंज संपायच्या आधी जर झोमॅटो म्हणते, झेप्टोवर वगैरे जर भेटली, तर मग तिकडून ऑर्डर करते आणि मग बनवते. तर चला, सध्या तरी आता मी हेअर ऑइलिंग करते. गाईज, आले मी चेंज करून. आता करते मी हेअर ऑइलिंग. रोजमेरी हेअर ऑइल प्लीज. भरपूर जण मला विचारतात की ह्याने फायदा होतो का, तर मी जेन्युइनली सांगते, 2 महिने झाले हेच वापरते आणि चांगलं वाटतंय. आणि ज्या दिवशी आता जवळपास 7-8 दिवस, 7-8 नाही, एवढे नाही झाले, 5-6 दिवस झाले मी हेअर कट करून. आणि खूप छान वाटतंय यार, एकदम असं बाउन्सी एक वेगळा लुक पण आलाय सर्वांना. तुम्हाला पण सर्वांना आवडला
तर मला पण छान वाटलं काहीतरी नवीन. कधीच मी आतापर्यंत नवीन हेअरकट ट्राय केला नव्हता. एकच तो समोरून बँग्सवाला, नाही तर दुसरा तर काहीच नाही. घरी स्टाईल करणं पण केसांना खूप. तर काय झालं माझं, चहा आणि ब्रेड खाऊन झाला. 9 वाजलेत आता आणि लॉग इन करावं लागेल अर्ध्या तासात. पण मला हेअर वॉश पण करायचं आहे आणि मला बुक पण वाचायचं आहे. त्यामुळे आता मला खूप जास्त कन्फ्युजन झालं आहे. असं होतं मला सकाळी खूप गोष्टी फॉलो तर करायच्या असतात, पण ना वेळेचं पूर्ण सगळं हे होऊन जातं. बट आता मी 15 मिनिट पुस्तक वाचणार आहे 9:15पर्यंत, कारण पाणी तापायला लावलं आहे. तोपर्यंत पाणी तापेल आणि त्यानंतर 15 मिनिटात पटकन आंघोळ करून घेईल. आणि सध्या मी वाचते थिंक अँड ग्रो रिच. माझ्याकडे इंग्लिशमधलं पण होतं, पण त्याच्यात वर्डिंग एवढी जास्त हार्ड आहे ना, समजायला खूप जास्त अवघड जाते. आणि मग फायदा काय ते पुस्तक वाचून. तर त्यामुळे मी परत आता मराठीमध्ये थिंक अँड ग्रो रिच ऑर्डर केलं आहे, तर ते वाचते मी आता सध्या. एक चॅप्टर मी पूर्ण केलं आहे. ते इंग्लिशमधलं बुक मी हाफ कंप्लीट केलं होतं, पण मला काहीच कळत नव्हतं, म्हणून मग आता ह्याच्यातलं एक चॅप्टर झालं आहे काल, आता दुसरा चालू करायचा आहे आजपासून. तर चला मी वाचून घेते. आणि खूप छान छान आहे त्याच्यामध्ये. जर तुम्हाला बुकचे रिव्ह्यू पण पाहिजे असतील तर ते मी देईल माझं जेव्हा हे पूर्ण संपेल ना वाचायचं. असं वाटतं की आता हे मराठीमधले जर फास्ट फास्ट समजते, 5-6 दिवसामध्ये संपून जाईल. तर ते झालं की मग पुन्हा मग मी तुम्हाला रिव्ह्यू देते पुस्तकाचा. ह्याच्यातले मेन पॉईंट मी हायलाईट पण करत असते, तर ते हायलाइटेड पॉईंट मी तुम्हाला सांगेल त्याच्यात मस्त असं. तर चला. तर गाईज झाली माझी आंघोळ. आता स्किन केअर करून घेते अगोदर. आणि मी आयलायनरलाच टिकली म्हणून लावते, कारण पडायची भीतीच नाही. लिप बाम. आणि आता मी केस विचारून येते, त्यानंतर मला लावायचं आहे सिरम केसांचं. झालं लावून. थोडं हार्डच आहे ते लावायला थोडंसं, पण स्मेल वाव. मस्त असे माझे हेअर वॉश झाले. असे केस बघायला खूप भारी वाटतं मला असे. तर आता बसते मी. झालंय माझं आता मॉर्निंगचं सर्व काही. 9:30 वाजलेत. मी लॉग इन करून ठेवलंय, म्हणून तुम्हाला वाटत असेल एवढा वेळ कसं काय. लॉग इन करून ठेवलंय आणि आता करते मी जॉईन. मीटिंग पण आहे एक आज दुपारून, तर मी दुपारून आज पनीर रोल बनवणार आहे. तर ह्याच्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट पनीर रोलची रेसिपी दाखवते. आणि माझं मॉर्निंग रुटीन इथपर्यंतच होता. आता मी खाल्लं काय, मी ज्यूस पिला पहिल्यांदा ॲशगार्डचा, त्यानंतर मी चहा आणि ब्रेड खाल्लं. आज ब्रेड होते म्हणून खाल्लं, नाहीतर मी चहा नाही बंदच केला आहे. आठवड्यातून एखाद्या वेळेस घेते मग असं काही असेल तर. त्यानंतर मग आता मी जेवण करणार दुपारी 1:30 वाजता आणि नंतर मग संध्याकाळी डायरेक्ट. त्यानंतर मग आता पनीर रोल बनवला, तर पनीर रोल तेवढा खाऊन दाखवावं लागेल तुम्हाला. तर असं आहे. तर एवढा होता माझा आजचा पूर्ण रुटीन आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते पनीर रोल.
तर गाईज आता मला पनीर रोल बनवायला जायचंच होतं. मी 2 PR शूट केले आणि आता जायचंच होतं, तर माझं पोट असं भयानक दुखायला लागलं ना, मला उठून बसताच येत नाही आहे. मग आता मी आयडिया अशी लावली आहे की आपल्याला चॅलेंज तर ब्रेक करायचं नाही, त्यामुळं बहिणीला बनवायला लावलं आहे आणि ते मी रेसिपी दाखवणार आहे आणि मी तिलाच शूट पण करायला लावणार आहे, कारण माझ्यात ताकदच नाही आता, खूप दुखायले. जर संध्याकाळपर्यंत जर माझं दुखायचं राहिलं तर मग तिला मी तर मग मी बनवेल, नाही तर मग नाही. आणि म्हणजे मी स्किप पण केलं असतं, तिला बनवायला नसतं लावलं, पण सामान आणून ठेवले. पनीर परत खराब होऊन जाईल उद्या जर म्हणलं तर, त्यामुळे आता काय करू, मी थोड्या वेळात आराम करते आणि मग भेटते. इकडे मी पनीर रोल बनवला आहे फायनली, आणि मीच बनवला. जरी माझं दुखत असलं तरी मीच बनवला, कारण मला रेसिपी मीच दाखवायची होती. सो फायनली हा असा बनलेला आहे, पण मी नाही खाणार कारण मला मैद्याचं नाही खायचं. बहीण खाईल आणि राहुलसाठी ठेवणार आहे. तर गाईज फायनली माझा आजचा दिवस सक्सेसफुल झाला आहे. मला जे काम करायचं होतं ते पण झालं. पनीर रोल बनवायचा ते झालं, मेन म्हणजे जे चॅलेंज होतं ते, कारण तेच इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. डे वेस्ट नव्हता करायचा मला. तर फायनली झालेलं आहे आपलं ते काम. तर चला, आजचा हा माझा मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.